नमस्कार, माझे पूर्ण नाव गार्गी प्रसाद देलेवार आहे. आज मी तुम्हाला या पुस्तकातील गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव मालू, कालू आणि कोण. या पुस्तकात एक मुलगा राहतो, त्याच्यासोबत एक कुत्रा राहतो. त्या आपल्या आजीच्या घरी जातो. त्या आजीचे घर डोंगरावर असतं आणि ते डोंगर खूप उंच असतं. आणि तो मालू आजीकडे गेल्यावर म्हणतो की आजी, तू एवढी घाबरून का नाही. आजी म्हणते की मला खूप मोठा एक आवाज आलाय. तो आवाज कोणाचा असेल तर आपण या पुस्तकात बघूया. तो आवाज एक खूप मोठ्या भालूचा असतो आणि मालू आपल्या आजीला तो जंगलात जातो आणि म्हणतो आजीला, आजी, तिथे तर खूप मोठ्या झाडामध्ये एक छत्ता होता त्या मधमाशीचा. आणि आजी म्हणते, तिथं हजारी मधमाशी असेल तरी त्या मधमाशीचा आवाज येणारही नाहीये, असा तो म्हणतो. आणि आजी त्याला अजून त्या जंगलामध्ये परत पाठवते आणि तो आपल्या कुत्र्याला नेतो. त्या कुत्र्याला त्या खूप मोठ्या भालूचे पाय दिसतात आणि तो त्या पायाला बघत त्या भालूकडे जातो आणि तो भालू माशीच्या छतांना खात होता. अशा प्रकारे मालू आणि त्याच्या कालूने भालूला शोधून काढले. घरी गेल्यावर भालूची करामती आजीला सांगली. तो खूप मोठा आवाज भालूचा होता. अशा प्रकारे त्यांनी आजीला ही गोष्ट सांगली. धन्यवाद.